हॅलो मित्रांनो, मी अक्षय वागडोळे पुन्हा तुमचं माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आता मोदींनी मागच्या महिन्यात घोषणा केली की आता सगळ्यांनी कॅशलेस व्यवहार केले पाहिजेत. त्यासाठी काही बँकेने ॲप्लिकेशन पण तयार केलेत. जर तुमचं अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर त्यासाठी त्या बँकेने महामोबाईल हे ॲप्लिकेशन त्यांनी काढलेलं आहे. तर ते तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता. थांबा मी तुम्हाला ते आता दाखवतो. तुम्ही इथे टाका महामोबाईल MAH महामोबाईल. हे बघा इथं पहिलंच आले ना महामोबाईल, तिथे तुम्ही क्लिक करा. हे माझ्या इथं इन्स्टॉलच आहे. मी ते ओपन करतो. ओपन केल्यावर ना अशी स्क्रीन येईल तुमच्या पुढे. इथं स्क्रीन आल्यावर इथं एक 3 ऑप्शन येतात: लॉग इन, लोकेटस अँड न्यू युजर रजिस्ट्रेशन. मग तुम्ही इथे न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. ओके. इथे तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर टाका. माझा अकाउंट नंबर आहे 60 19 81 50 96 2. हा तुमचा झाला अकाउंट नंबर. आणि हा आहे माझा मोबाईल नंबर. आता तुमच्या नंबरवर एक ॲक्टिवेशन कोड येईल, OTP. हा OTP तुम्ही जिथे टाका. इथे एंटर ॲक्टिवेशन कोडमध्ये तुमचा जो मोबाईलवर एक OTP येईल बँकेचा, तो तुम्ही जिथे टाका. जसं की माझा OTP आहे 4758. डन. हा OTP फक्त 60 मिनिटच फक्त चालू शकतो. जर तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर तुम्ही इथे बघा 3 ऑप्शन आलेत. सिलेक्ट युअर रजिस्ट्रेशन मेथड. म्हणजे 3 ऑप्शन आहेत: रजिस्टर युजिंग इंटरनेट बँकिंग, कार्ड डिटेल्स, रजिस्टर युजिंग ATM कार्ड, रजिस्टर थ्रू ब्रँच. जर तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर तुम्ही ATM कार्डवर क्लिक करू शकता आणि इथं तुमच्या ATM कार्डचा नंबर टाका. जसं की माझा आहे 60 73 85 83 07 96 7083. आणि इथं तुमचा जो काय पासवर्ड असेल ATM कार्डचा तो तुम्ही ते टाका आणि डन म्हणा. कार्ड पिन व्हेरीफाईड सक्सेसफुली हा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दाखवेल, तेव्हा तुम्ही ओके करा. मग तुम्ही इथं MPIN म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलमधील ॲप्लिकेशन ओपन कराल त्यावेळी हा MPIN टाकावा लागतो. मग तुम्ही तो सेट करा. मी आता करतो सेट. सबमिट. नंतर ना एम्प्टी पिन. सेट एम्प्टी पिन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही जर एखादे ट्रान्झॅक्शन करणार असाल त्यावेळी बँक तुम्हाला एक तुमचा पिन नंबर मागते, त्यावेळी तो एम्प्टी पिन द्यावा. एम्प्टी पिन आणि MPIN हा वेगळा असला तरी चालू शकतो किंवा सेम असला तरी चालू शकतो. ते तुमच्या ह्याच्यावर आहे. जर तुम्हाला जास्त सिक्युअर पाहिजे असेल तर तुम्ही तो वेगवेगळा ठेवू शकता. सबमिट म्हणा. सबमिट म्हणल्यावर इथं तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज, रिक्वेस्ट हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली, देन ओके. इथं माझा आता मी MPIN टाकलेला, तो आता मला इथं लॉग इन करायचे. लॉग इन करताना तुमच्या इथं कस्टमर ID क्रमांक येईल वर 4##1267 काय असेल तो. माझा
आता मी इथं पिन कोड टाकतो माझा एम पिन टाकायचं आहे, एम टी पिन नाही. सबमिट. हे बघा तुम्ही लॉग इन केल्यावर तुमच्या पुढे इथे ऑप्शन आहे आता 6. बँकिंग, फंड ट्रान्सफर, बिल पे, कार्ड सर्व्हिसेस, सर्व्हिस रिक्वेस्ट, व्यास. बँकिंगमध्ये माय अकाउंट हा ऑप्शन आहे. या अकाउंटवर तुम्ही या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केले तर तुमचे ते अकाउंट दाखवेल. सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, लोन अकाउंट, एफ डी अकाउंट, आर डी अकाउंट, कुठलं अकाउंट आहे तुमचं त्याबद्दल ते माझं सेविंग आहे. तर मी तिथे क्लिक करतो. बघा माझं सेविंगचा बॅलन्स आहे 688 रुपये फक्त. जर तुम्हाला त्याचे अकाउंटचे मिनी स्टेटमेंट पाहिजे असेल तर खाली कोपऱ्यात दिले बघा, बॅलन्स इन्क्वायरी अँड मिनी स्टेटमेंट. इथे तुम्ही क्लिक करा. इथं बघायचे इथं 3 ऑप्शन आहेत. बॅलन्स डिटेल्स, मिनी स्टेटमेंट अँड क्लोज. मग तुम्ही मिनी स्टेटमेंटवर क्लिक करा. गेटिंग मिनी स्टेटमेंट व्हॅल्यूज. 1 2 3 इथे मागील 6 ट्रान्झॅक्शन इथे तुम्हाला दाखवण्यात येतात बँकेकडून. हे बघा पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आणि 5वे. सॉरी 5 येतात, 5 दाखवण्यात. आता बॅग घेतो. तुम्ही इथून डायरेक्ट बॅग घेऊ शकत नाही. जर तुम्ही इथून डायरेक्ट बॅग घेतलं तर ते लॉग आउट होतं. मग इथं वर एक कोपऱ्यात ऑप्शन दिला आहे, बॅगचा बाण दिला आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. फंड ट्रान्सफर. फंड ट्रान्सफरमध्ये किती ऑप्शन आहेत बघा. 5 ऑप्शन आहेत. IMPS 24x7 इन्स्टंट फंड ट्रान्सफर आहे, सेल्फ फंड ट्रान्सफर आहे, इंट्रा बँक फंड ट्रान्सफर आहे, एंटर बँक फंड ट्रान्सफर NFT आणि मॅनेज बेनिफिशरी. सेल्फ फंड ट्रान्सफर म्हणजे काय माहिती आहे का? सेल्फ फंड ट्रान्सफरमध्ये तुम्ही तुमच्या करंट अकाउंटवरून सेविंग अकाउंटला किंवा सेविंग अकाउंटवरून करंट अकाउंटला तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता या ॲपवरून. हे पूर्ण ॲप पूर्णपणे सिक्युअर आहे. परत इंट्रा बँक फंड ट्रान्सफर. समजा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे आणि तुमच्या मित्राचं पण अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच आहे, तर तुम्ही ह्या ॲपद्वारे ट्रान्सफर करू शकता पैसे. परत इंटर बँक फंड ट्रान्सफर म्हणजे NFT. समजा तुमचं अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या मित्राचं अकाउंट बँक ऑफ बडोदामध्ये आहे, तर तुम्ही तिकडे पण ह्या ॲपद्वारे पैसे पाठवू शकता. परत मॅनी बेनिफिशरीजमध्ये क्लिक केल्यावर इथं ॲड इंट्रा बँक बेनिफिशरी, ॲड NFT बेनिफिशरीज हे काय ऑप्शन आहेत ते तुम्ही भरू शकता. इथे म्हणजे ज्यांना कोणाला पैसे पाठवायचे त्याचे तुम्ही ID BD सगळे तुम्ही इथं फिल करू शकता. आणि पुढच्या वेळी बघतो तुम्हाला तिथे जाऊन फक्त नाव सिलेक्ट करायचे. दरवेळी तुम्हाला ऑप्शन भरण्याची काही गरज नाही आहे. आता मी बॅग घेतो. बिल पे हा एक ह्या ॲपनं भारी ऑप्शन दिला आहे. बिल पे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बिल पेमेंट करू शकता. इथं बघा वर ऑप्शन आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. क्लिक केलं तर माय बिल सील, व्ह्यू और पे बिल्स. इथं तुम्ही क्लिक केलं इथं दाखवते इनव्हॅलिड कस्टमर डिटेल्स, नो बिलर्स अवेलेबल फॉर दिस कस्टमर. म्हणजे मला कुठलंच बिल नाही आले, कारण मी तुम्हाला दाखवतो आहे माझं अकाउंट दुसरं आहे, त्यामुळे ह्याच्यावर काय दाखवणार नाही. तुम्ही तिथे सगळं भरू शकता. इथे तुमची हिस्ट्री पण पाहू शकता, पेमेंट हिस्ट्री. आता इथं बॅग घेतो आहे. माय बिलर्स, ॲड बिलर्स इथे तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला कुठले बिल भरायचे. बिलर कॅटेगरी म्हणजे कुठली इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचे, इन्शुरन्सचं भरायचं आहे, म्युच्युअल फंड आहे का टेलिकॉम आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं असेल तर तुम्ही तिथे क्लिक करा. नंतर इथं बिलर लोकेशन तुम्ही कोणत्या ह्याच्यात येता, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, म्हणजे इथं वेगवेगळ्या राज्याची नावं येतात, मेन राज्याची शहराची. माझं मुंबई येते. मी इथं क्लिक केलं, इथं सबमिट म्हणायचं. 2 मिनिट सबमिट बघतो करून.
मग इथं तुमचं येतं म्हणजे तुम्ही वीज कोणत्या मंडळाकडनं घेता. बेस्ट मुंबईकडनं घेता, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डकडनं घेता, रिलायन्स एनर्जी लिमिटेड, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. मग त्या व्यक्तीत माझा आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. मग इथं मी क्लिक करणार, रजिस्टर करणार. मी इथं रजिस्टर केलं. तुमच्या जे लाईट बिल असते ना त्याच्यावर कस्टमर नंबर असतो, बिलिंग युनिट असते, प्रोसेसिंग सायकल असते. ते सगळं तुम्ही इथं फिल करू शकता म्हणजे भरू शकता. कार्ड सर्व्हिसेस. ह्या कार्ड सर्व्हिसेसमध्ये मी क्लिक केल्यानंतर तर माझ्याकडे 4 ऑप्शन आले. जसं की डेबिट कार्ड ब्लॉकिंग, डेबिट कार्ड पिन रिजनरेशन, वॉर्म लिस्निंग, अनवॉर्म लिस्टिंग. म्हणजे डेबिट कार्ड ब्लॉकिंग म्हणजे समजा तुमचं जर कार्ड हरवलं असेल तर तुम्ही ह्या ॲपवरून ते लगेच ब्लॉक करू शकता. त्यासाठी तो म्हणजे पहिलं कसं असायचं, समजा तुमचं कार्ड हरवलं तर तुम्हाला बँकेत जावं लागेल, तिथे ॲप्लिकेशन लिहून द्या, मग ते तुमचं कार्ड ब्लॉक करणार. तर ते आता पूर्णपणे बंद झाले. ते तुम्ही आता तुमच्या मोबाईलच्या ॲपवरून डेबिट कार्ड ब्लॉकिंग ह्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही ते डेबिट कार्डचा नंबर टाकायचा आणि ते कार्ड ब्लॉक करायचा. मी आता बॅक घेतोय. आता ते सीझन एक्सपायर झाला म्हणजे जर तुम्ही काही प्रक्रिया केली नाही 2 मिनटाच्या तर ते आपोआप लॉग आउट होतं. म्हणून परत मी लॉग इन करतो. कार्ड सर्व्हिसेसमध्ये परत मी जातो. डेबिट कार्ड पिन रिजनरेशन म्हणजे समजा तुमचा पिनकोड जर तुम्ही विसरला असाल तर ह्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचा पिनकोड बदलू शकता. यासाठी तुम्हाला डेबिट कार्डचा नंबर म्हणजे तुमच्या जो ATM कार्डवर जो 16 अंकी नंबर असेल तो इथे तुम्हाला टाकावा लागेल आणि खाली MT पिन टाकावा लागेल. MT पिन आणि MPN हे 2 महत्त्वाचे पिन आहेत. हे तुम्ही कायमचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्ही ॲपमध्ये लॉग इन करू शकणार नाही आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण करू शकणार नाही. हे लक्षात ठेवा. MPN आणि MT पिन. MPIN म्हणजे मोबाईल पिन आणि MT पिन म्हणजे ट्रान्झॅक्शन पिन, मोबाईल ट्रान्झॅक्शन पिन. वॉर्म लिस्टिंग म्हणजे तात्पुरतं जर तुम्हाला कार्ड ब्लॉक करायचं असेल तर तुम्ही इथनं ते ब्लॉक करू शकता. आणि तुम्ही जे ब्लॉक केलेले असेल तर ते तुम्ही इथनं रिमूव्ह पण करू शकता. समजा तुमचे कार्ड सापडलं असेल तर तुम्ही इथनं ते रिमूव्ह ब्लॉक करू शकता. बॅक. व्यासचा अर्थ लॉंग फॉर्म आहे व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. इथं बघा 2 ऑप्शन येतात, मोबाईल पासबुक अँड चेंज पिन. मग मी मोबाईल पासबुकमध्ये जातो. इथं ॲक्टिव्ह ई पासबुक, व्ह्यू ई पासबुक. म्हणजे तुम्ही इथं म्हणजे ॲक्टिव्ह ई पासबुक जातो. इथे सिलेक्ट अकाउंट करायचे. मी इथं सिलेक्ट करतो, ॲक्टिव्ह करतो मी इथे. म्हणजे तुम्ही इथं म्हणजे तुम्हाला पहिले कसं असायचं, बँकेत जायचं, तर लाईनीत उभं राहायचं, पुस्तक छापून घ्यायचं. म्हणजे पुस्तक छापायला इथं गर्दी असणार खूप, तासन तास लाईनीमध्ये ताटकळत उभं राहायला लागणार. आता ते बँक ऑफ महाराष्ट्रानं तुमच्यासाठी सोयीचं केले. तुम्ही तुमच्या मोबाईलवर फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या व्यासमध्ये जाऊन माय अकाउंटमध्ये जाऊन माय व्ह्यू ई पासबुक करायचे. ओके, ॲक्टिव्ह. युअर पासबुक सर्व्हिस हॅज बीन ऑलरेडी ॲक्टिवेटेड. ओके, म्हणजे ते मिनी स्टेटमेंट आलं ना तेच माझं पासबुक होतं. जर तुम्हाला दुसऱ्या अकाउंटचं पाहिजे असेल तर तुम्ही ते अकाउंट ॲड करू शकता. बॅक. चेंज पिन. जर तुम्हाला MPIN चेंज करायचा असेल तर तुम्ही इथनं चेंज करू शकता. MT पिन चेंज करायचा असेल तर तुम्ही इथून ते चेंज करू शकता. मी इथं सिलेक्ट करतो MPINवर. MPINवर सिलेक्ट केल्यावर ना इथं ओल्ड MPIN टाकायचा. एंटर युअर ओल्ड MPIN म्हणजे
तो आम्हाला मोबाईल एंटर करताना जो पिन लागतो तो एंटर करायचा आणि न्यू एम पिन म्हणजे तुम्हाला आता जो एम पिन पाहिजे नवीन तो तुम्ही इथे टाकू शकता बॅक. तसंच एम टी पिनचं पण आहे बॅक. आता आपण येतोय सर्व्हिसेस रिक्वेस्ट म्हणजे यामध्ये 6 ऑप्शन आलेत, 6 पर्याय आलेत. ट्रान्झॅक्शन सर्च, स्टेटमेंट ऑफ अकाउंट रिक्वेस्ट, चेकबुक रिक्वेस्ट, चेक स्टॅटस इन्क्वायरी, स्टॉप चेक, TDS इन्क्वायरी. ट्रान्झॅक्शन सर्च तुम्ही इथे म्हणजे तुम्ही आजच्या दिवसाला किती ट्रान्झॅक्शन केले हे तुम्ही इथं म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवसाचे ट्रान्झॅक्शन बघायचे आहेत ते तुम्ही डेट टाकून बघू शकता. स्टेटमेंट ऑफ अकाउंट रिक्वेस्ट तुम्ही इथे तुमच्या अकाउंट नंबर टाकून कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे ते तुम्हाला इथं मिळू शकेल. ते तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती स्टेटमेंट येणार. चेकबुक रिक्वेस्ट पहिल्यांदा कसं असायचं बँकेत जायचं तिथे ॲप्लिकेशन द्यायचं मला चेकबुक पाहिजे हे पाहिजे मग ते चेकबुक तुम्हाला मिळणार. ते आता ते बंद झालं. ते बँक ऑफ महाराष्ट्रानं तुमच्याकडे एक पर्याय खूप उत्कृष्ट पर्याय केला आहे. जसं की चेकबुक रिक्वेस्ट तुम्ही इथनं चेकबुक रिक्वेस्ट करू शकता. तुमचा अकाउंट नंबर टाकायचा, नंबर ऑफ चेकबुक, नंबर ऑफ लीव्ज, ट्रान्झॅक्शन एम पिन. ट्रान्झॅक्शन पिन म्हणजे तुमचा जे एम टी पिन आहे तो तुम्ही टाकायचा. मग तुम्हाला कलेक्ट फ्रॉम म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन पाहिजे असेल तर तुम्ही बँकेत जाऊन कलेक्ट करू शकता, नाहीतर ते तुमच्या घरी कुरिअरनं पण पाठवून द्यायचं पोस्ट. त्यासाठी वेगळे काहीतरी चार्जेस असू शकतात. चेक स्टॅटस इन्क्वायरी इथं तुमचा अकाउंट नंबर टाकायचा एंटर आणि तुमचा चेक नंबर टाकायचा म्हणजे तुमच्या चेकचा स्टॅटस काय कधी तुमचा चेक हे होणार आहे व वाटणार आहे ते तुम्ही इथं बघू शकता. स्टॉप चेक म्हणजे जर नकळत कोणी फेक चेक मारले असेल आणि जर ते तुम्हाला खोटी सही मारली असेल आणि जर ते तुम्हाला कळलं आपली खोटी सही मारून कोणतरी चेक घेऊन गेले आपला तर तुम्ही या ॲप्लिकेशनवरून स्टॉप चेक हा ऑप्शन क्लिक करून तुम्ही त्या चेकचा नंबर वगैरे एम टी पिन टाकून तो तुम्ही चेक स्टॉप करू शकता. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. TDS इन्क्वायरी TDS इन्क्वायरी म्हणजे तुमच्या ह्याच्या फिक्स डिपॉझिटवर किती TDS लागणार आहे हे तुम्हाला इथून कळू शकते. थँक्यू. तर हे मोबाईल हे आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं ॲप्लिकेशन. हे उत्कृष्ट आणि सिक्युअर असं ॲप्लिकेशन आहे. सिक्युअर म्हणजे सुरक्षित या बँकेने आपल्या अकाउंटची पूर्णपणे सुरक्षितता राखून ठेवली आहे. म्हणजे तुम्हाला चोरापासून ही काही धोका नाही. परत हॅकर्स असतात त्यांच्यापासूनही काही धोका नाही. आजकाल कसं तुम्ही जर बँकेतनं पैसे काढले जर तुमच्यावर जर कोण डोळा ठेवून असेल तर तो तुमच्या मागं येणार पैसे मग तुमचा उठ्या करणार, गाळा चिरणारी वाट लावणार, तुमचे पैसे चोरून जाणार. त्याचा सगळा पूर्णपणे त्याला बंद होणार कारण पंतप्रधानांनी आपल्या PMने कॅशलेस व्यवहार आणला आहे. थँक्यू मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल. आता तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. जोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करणार नाही तोपर्यंत आपला देश संपूर्णपणे कॅशलेस होणार नाही. थँक्यू. पुन्हा मिळू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. आणि इथून लॉग आउट करा. You have logged out successfully. Okay.